नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला नवीन चॅप्टरला सुरुवात करायची आहे आणि चॅप्टरचं नाव आहे मॅथमॅटिकल प्रिपरेशन्स इन केमिस्ट्री. आता केमिस्ट्री विषय आपल्याला माहिती, केमिस्ट्री विषयामध्ये फिजिकल केमिस्ट्री, ऑर्गॅनिक केमिस्ट्री आणि इनऑर्गॅनिक केमिस्ट्री असे वेगवेगळ्या प्रकारचे पार्ट असतात. त्याच्यामध्ये पर्टिक्युलरली जर आपल्याला फिजिकल केमिस्ट्रीचा स्टडी करायचा असेल तर फिजिकल केमिस्ट्रीमध्ये काही मॅथमॅटिकल डेरिव्हेशन्स असतात, काही मॅथमॅटिकल एक्सप्रेशन्स असतात, किंवा ड्युरिंग द प्रॅक्टिकल आपल्याला जर काय असतं वेगवेगळ्या प्रकारचे कॅल्क्युलेशन्स करायचे असतात. आणि ते कॅल्क्युलेशन करताना आपल्याला मॅथमॅटिकल कन्सेप्टचा किंवा मॅथमॅटिक्सचा जवळचा संबंध येतो. त्यामुळे आपल्याला काही मॅथमॅटिकल ज्या कन्सेप्ट आहेत त्यांची माहिती असणं किंवा त्यांचं नॉलेज असणं हे गरजेचं असतं टू कॅरी आउट दी कॅल्क्युलेशन्स ऑर टू डील विथ द फिजिकल केमिस्ट्री. हे इम्पॉर्टंट पार्ट आपल्याला आहे. त्याच्यामुळे आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये मग काही मॅथमॅटिकल ज्या टर्म्स आहेत किंवा कन्सेप्ट्स आहेत त्या कन्सेप्टचा अभ्यास आपल्याला करायचा आहे की जो ऑलरेडी तुमचा 11th आणि 12th स्टँडर्डमध्ये 11वी-12वीला तो मॅथमॅटिकल पार्ट झालेला आहे. पण जसं आपल्याला एक त्याला म्हणतो ना रिमाइंड करणं किंवा रिफ्रेश म्हणून आपल्याला हे चॅप्टर इंट्रोड्यूस केलेलं आहे. कारण साधे कॅल्क्युलेशन्स बऱ्याच विद्यार्थ्यांना केमिस्ट्रीमधले ते करता येत नाही. ते करता यावेत म्हणून आपल्याला मग काही लॉगॅरिथम आहे, ग्राफ आहे, डेरिव्हेटिव्ह आहे, सिम्पल इंटिग्रेशन्स आहेत, या काही टर्म्स ज्या आहेत त्या याच्यामध्ये मग ह्या चॅप्टरमध्ये शिकायच्या आहेत. सो लेट अस स्टार्ट विथ द लॉगॅरिथम. आपल्याला माहिती आहे कुठल्याही संख्येचं आपण लॉग पाहतो आणि कॅल्क्युलेशन्समध्ये त्याची लॉग कॅल्क्युलेशन करताना भागाकार असेल, वजाबाकी असेल, बेरजा असतील, कॉम्प्लिकेटेड कॅल्क्युलेशन्स असतील, ॲट दॅट टाईम आपल्याला लॉगॅरिथम जो आहे हे लॉगॅरिथमचं आपल्याला सोल्युशन जे आहे ते लार्ज नंबर्स किंवा स्मॉल नंबर्सचे कॅल्क्युलेशन्स फिजिकल केमिस्ट्रीमध्ये करायचे असतील तर त्याच्यासाठी हा आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचा जो काही लॉगॅरिथम आहे हे महत्त्वाचं असतं. आता याच्यामध्ये काय ते ऑपरेशन्स मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन किंवा एक्स्ट्रॅक्शन, रूट, लार्ज अँड स्मॉल नंबर बिकम्स टीडियस. हे लॅबोरेटरीमध्ये टीडियस आहे. त्यामुळे आपल्याला नेफेरी नावाच्या शास्त्रज्ञांनी जे आहे लॉगॅरिथमची डेव्हलपमेंट केली आणि वेगवेगळ्या नंबरचे मग आपल्याला काय आहे लॉग आपण पाहत असतो. म्हणजे लॉगॅरिथम काय आहे हे नोटेशन्स प्रेझेंटिंग नंबर. हे नंबर रिप्रेझेंट केले जातात. कसं पॉवर फॉर्ममध्ये नंबर आहे 5⁻³ म्हणजे 5चा 3 वेळेला गुणाकार केला तर आपल्याला 125 संख्या येतं. मग हा जो नंबर आहे हा नंबर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे रिप्रेझेंट करता येऊ शकतो. तो आपल्याला कसा रिप्रेझेंट करता येतो तर बघा इथं याच्यामध्ये 5 जो आहे ही 5 संख्या हा काय असतो बेस असतो आणि 3 हा त्याचा एक्सपोनंट आहे म्हणजे घातांक ज्याला आपण म्हणतो आणि 3 हा त्याचा काय पॉवर आहे. 125 काय आहे पॉवर आहे. म्हणजे आपण काय केलेलं आहे 5ला काय केलं रेज्ड टू 3, 5ला 3पर्यंत वाढवलं त्यावेळेला आपल्याला काय मिळतं हे 125 आपल्याला मिळतो. रूट फॉर्ममध्ये ही संख्या आपण कसं ही पॉवर फॉर्ममध्ये रूट फॉर्ममध्ये कसं लिहितो ही 3√125 ही संख्या कशी लिहिली मग 3√25 म्हणजेच काय होतं 5. या केसमध्ये काय आहे पण 125 इज ए रेडिकंड अँड 3 इज द इंडेक्स. 3 काय झालं इंडेक्स अँड 5 काय झालं त्याचा रूट झाला. 125 रेडिकंड आणि 3 जो आहे त्याचा 125 रेडिकंड झाला, 3 हा त्याचा इंडेक्स झाला आणि 5 काय झाला त्याचा रूट झाला. हा रूट फॉर्ममध्ये आपण रिप्रेझेंट केला. 5 या संख्येला आपण अशा प्रकारे रिप्रेझेंट करतो. सो आता आपण बघायचं या टर्म्स याच्यानुसार आपल्याला लॉगॅरिथम काय डेफिनेशन काय लॉगॅरिथमची. आपण कुठलाही एक रिअल किंवा पॉझिटिव्ह नंबर जे आहे ए आणि वाय अँड a⁻x = y असेल कन्सिडर रिअल पॉझिटिव्ह नंबर. 2 रिअल आणि पॉझिटिव्ह नंबर कन्सिडर केले कुठले ए आणि वाय. जनरल आपण नोटेशन्स आहे दाखवण्यासाठी आणि आपण a⁻x = y लिहिलं. a⁻x = y. देन द रिअल नंबर x इज कॉल्ड. इथं x जो आहे म्हणजे हा याला म्हणतात लॉगॅरिथम. कसला लॉगॅरिथम आहे या वायचा लॉगॅरिथम आहे. x काय आहे वायचा लॉगॅरिथम आहे ज्या वेळेला बेस काय असतो a. त्याचा अर्थ असा होतो म्हणजे बघा a⁻x = y म्हणजेच काय आहे हा जो काही x आहे हा x काय आहे नंबर रिअल नंबर आहे. x हा लॉगॅरिथम आहे कोणाचा वायचा
ज्या वेळेला बेस काय असेल ए, म्हणजे ही संख्या कशी रिप्रेझेंट केली जाते, मग ए रेस टू एस इक्वल टू वाय इज इक्वल टू लॉग ऑफ ए टू द लॉग ऑफ वाय टू द बेस ए इज इक्वल टू काय असतो मग एक्स. म्हणजे एक्स काय असतो, हा लॉगॅरिथम असतो. म्हणजे वी रीड लॉगॅरिथम टू द बेस ए ऑफ वाय इज एक्स. म्हणजे लॉगॅरिथम ऑफ वाय टू द बेस ए इज एक्स. म्हणजे लॉगॅरिथम इज ॲब्रिव्हेटेड ॲज अ लॉग. लॉगॅरिथमला काही कोणत्या सिम्बॉलने दाखवतो, मग ॲब्रिव्हेशन म्हणजे सिम्बॉल किंवा नोटेशन किंवा खूण ओळख असं म्हणू, लॉगॅरिथमला लॉगने दाखवतात. आणि बेस शुड नॉट बी युनिटी ऑर झिरो. बेस काय असतो, झिरो नसतो किंवा एक नसतो. बेस हा झिरो आणि एक नसतो, काही असू शकेल पण झिरो आणि एक नसतो. वी फाइंड लॉगॅरिथम ऑफ पॉझिटिव्ह नंबर्स. आणि मग कुठल्याही पॉझिटिव्ह नंबरचा आपण लॉग पाहू शकतो. आता बघू मग याच्यावरून लॉगॅरिथमची डेफिनेशन काय करता येईल. द लॉगॅरिथम ऑफ ए नंबर to the given base is the number indicating exponent power to which the base must be raised to make it equal to the given number. म्हणजे हा a जो आहे x वेळेला आपण लिहू किंवा वाढवू जेणेकरून आपल्याला ही काय मिळेल, y संख्या मिळेल. फॉर एक्झाम्पल बघा 10⁻⁴ इज इक्वल टू 10 असतो. म्हणजे 10चा आपण किती वेळेला मल्टिप्लिकेशन केलं, एक वेळेला, त्यावेळेला त्याचा आपल्याला लॉग मिळतो. 10⁻⁴ इज इक्वल टू 10. देन लॉग ऑफ काय होईल, म्हणजे लॉग फॉर्ममध्ये कसं लिहिता येईल, लॉग टू द बेस, हा बेस टू द बेस 10 ऑफ द 10, हा 10चा लॉग इज इक्वल टू 1, हा झाला पॉवर इज द लॉग एक्सपोनंट. लॉग ऑफ 10 टू द बेस 10 इज इक्वल टू 1 या फॉर्ममध्ये ते लिहिता येतं. किंवा 10⁻⁴ असेल तर त्यावेळेला कसं 10⁻⁴ इज इक्वल टू काय, 0.0001 म्हणजे 10⁻⁴. हे कसं लिहितात, लॉग ऑफ 0.001 टू द बेस 10 इज इक्वल टू काय येईल, 4 या फॉर्ममध्ये लिहिता येतं. कुठलीही संख्या मग आपल्याला लिहिता येईल. 2⁻³ म्हणजे 2चा 3 वेळा गुणाकार केला तर 8 येतं. मग ते लॉगच्या फॉर्ममध्ये कसं लिहितो, लॉग ऑफ 8 लॉगॅरिथम ऑफ 8 टू द बेस 2 किती येतो, तो 3 येतो. अशा प्रकारे हे लॉगच्या फॉर्ममध्ये लिहिलं जातं. त्याच्यात इम्पॉर्टंट काय, इम्पॉर्टंट नोटेशन ऑफ लॉगॅरिथम डिपेंड्स अपॉन द बेस ऑफ द लॉगॅरिथम. कुठला बेस वापरलेला आहे त्याच्यानुसार त्याचे नोटेशन्स हे डिपेंडंट असतात. आता लॉगॅरिथम जो आहे तो द बेस, लॉगॅरिथमचं जनरली 10 आणि ई मोस्ट इम्पॉर्टंट त्याचे काय बेस असतात, 10 आणि ई. ते तुम्ही 11वीला स्टडी केलेलं, आपण बघू काय असतं ते. नॅचरल किंवा नेफेरियन लॉगॅरिथम, पहिला एक लॉग आहे टाइप्स ऑफ द लॉगमध्ये, नेफेरियन लॉगॅरिथम. नेफेरियन लॉगॅरिथम काय, मग नेफेरियन युलर इंट्रोड्यूस अ नंबर ई विच हॅज अ व्हॅल्यू. ई जी असते, ईची व्हॅल्यू काय असते, 2.7182 2.71828 ही त्याची व्हॅल्यू असते. द लॉगॅरिथम टू द बेस ई इज कॉल्ड ॲज ए नॅचरल ऑर नेफेरियन लॉगॅरिथम. जो लॉगचा बेस ई असतो, ज्या लॉगचा बेस ई असतो त्याला काय म्हणतो आपण, नेफेरियन लॉगॅरिथम, किंवा त्याला आपण म्हणतो नॅचरल लॉगॅरिथम. बघा इथं दाखवलेलं e⁻⁴ इक्वल टू y ही संख्या, म्हणजे या लॉगच्या फॉर्ममध्ये कसं लिहिता येईल, लॉग ऑफ y टू द बेस ई इज इक्वल टू x. या लॉगचा बेस काय आहे, मग ई, हा बेस खाली लिहितात. लॉग ऑफ y टू द बेस ई इज इक्वल टू x. आणि याला म्हणतो आपण बेस ई असल्यामुळे हा झाला नॅचरल किंवा नेफेरियन लॉगॅरिथम. हे वेगळ्या सिम्बॉलमध्ये पण लिहिता येतं. लॉगचं कन्व्हर्शन in इज इक्वल टू in लॉग ऑफ y इज इक्वल टू x, म्हणजे ज्याचा अर्थ ln म्हणजेच लॉग ऑफ y टू द बेस ई. ln लिहिला म्हणजे त्याचा बेस काय असतो, ई असतो. असं इथे सिम्बॉलिकली आपण लिहू शकतो. आता याचे हे आपण वेगवेगळ्या कॅल्क्युलेशन्समध्ये या गोष्टी आपण नॅचरल लॉगॅरिथम बघतो. बघू आपण आता बघू काही संख्यांचं एक्झाम्पल्स आहे. e⁻⁴ इज इक्वल टू 2.71828. लॉग ऑफ ई म्हणजेच काय होईल, मग तो लॉग ऑफ दिस 2.7182 टू द बेस ई इज इक्वल टू काय, तो 1. जसं वरती लॉगमध्ये फॉर्ममध्ये लिहिले तसं बेस ई असताना e⁻³ म्हणजेच काय, मग e⁻³ इज इक्वल टू काय, 28.08553. हे कसं लिहू आपण,
log of this 20.08853 to the base e is equal to 3 ही संख्या या फॉर्ममध्ये आपल्याला लिहिता येते आणि त्याचं मग प्रॉब्लेम सॉल्व करताना हा झाला नेफेरियन लॉगॅरिथम. पुढचा लॉगॅरिथम जो आहे तो कॉमन लॉगॅरिथम. नेफेरियन लॉगॅरिथम किंवा त्याला नॅचरल लॉगॅरिथम म्हणतात. हा पुढचा आहे कॉमन किंवा याला म्हणतात ब्रिजेशियन लॉगॅरिथम. ब्रिजेशियन लॉगॅरिथम म्हणजे काय, एखाद्या संख्येचा लॉग जर टू द बेस 10 असेल तर त्याला आपण म्हणतो ब्रिजेशियन लॉगॅरिथम. मग इथे दिलेलं आहे बघा एक लॉग 10⁻x इज इक्वल टू y म्हणजे yचा लॉग कसा आहे टू द बेस 10 किती आहे x आहे. ही संख्या असे लिहितात बघा लॉग ऑफ y टू द बेस 10 इज इक्वल टू x. म्हणजेच याला आपण काय म्हणतो टू द बेस 10 हा लॉग असल्यामुळे याला म्हणतात ब्रिजेशियन किंवा कॉमन लॉगॅरिथम पण दुसऱ्या शब्दामध्ये त्याला म्हणतात. हे दुसरं म्हणजे लॉग ऑफ y इज इक्वल टू x. बेस 10 लॉगला बेस खाली 10 लिहिलेला असेल तर तो 10 बेस असतो. लिहिलेला नसेल तरी तो काय असतो बेस त्याचा काय असतो 10 असतो. आणि कॉमनली कन्व्हिनियंट आपण इंटिग्रल पॉवर जे आहे 10च्या ते इझी टू डिटरमाइन ते डिटरमाइन करण्यासाठी वापरलं जातं. बघा माहिती वेगवेगळे नंबर दिलेले 10⁻0 इज इक्वल टू 1 ते कसं लिहितात लॉग ऑफ 1 टू द बेस 10. लॉग ऑफ 1 टू द बेस 10 काय असतो 0 असतो. 10⁻1ला इज इक्वल टू 10 म्हणजे 10 गुणिले 1 10च असतो. त्याचं लॉग फॉर्ममध्ये कसं लिहितात लॉग ऑफ 10 टू द बेस 10 इज इक्वल टू 1. 10⁻2 म्हणजे 10चा 2 वेळा गुणाकार त्याचा गुणाकार 100 येतो. हे लॉग फॉर्ममध्ये कसं लिहितात लॉग ऑफ 100 टू द बेस 10 तो 2 येतो. लॉग ऑफ 100 टू द बेस 10 हा 2 येतो. लॉग ऑफ 0.1 टू द बेस 10 हा -1 येतो. लॉग ऑफ 0.1 टू द बेस 10 हा -1 येतो. 10⁻2 इज इक्वल टू 0.01 म्हणजे लॉग ऑफ 0.01 टू द बेस 10 हा -2 येतो. लॉग ऑफ 0.01 टू द बेस 10 हा -2 येतो. अशा प्रकारे हे जे काही लॉग आहे ते लिहिले जातात आणि मॅथमॅटिकली आपल्याला सोल्युशन्समध्ये ते वापरले जातात. ते पुढे एक्झाम्पल्स आपण बघू त्यावेळेला आपल्याला अजून इझिली ते लॉगॅरिथमची कन्सेप्ट विच इज व्हेरी इम्पॉर्टंट कन्सेप्ट ते आपल्याला अंडरस्टँड होईल. आता आपण काही याच्यामध्ये हे वरून काय लक्षात येतं तर नंबर बिटवीन 0 to 10 देअर कॉमन लॉगॅरिथम्स आर 0 to 1. 0 ते 10 मध्ये त्याचं लॉगॅरिथम कितीच्या मध्ये असतो त्या संख्यांचा 0 ते 10 नंबरच्या संख्यांचा 0 ते 1 एवढा लॉग असतो. 10 ते 100 ज्या संख्या असतील त्यांचा लॉगॅरिथम कसा असतो 1 ते 2 असतो. 10 आणि 100 10 आणि 100ला 10चा लॉग 1 असतो 100चा लॉग 2 असतो. 0चा लॉग 0 असतो 10चा लॉग 1 असतो. आणि याच्यामध्ये 0 ते -1 जे आहे त्यांचे कॉमन लॉग काय असतात 0 आणि -1च असतात. 0चा लॉग 0च असतो आणि -1चा लॉग काय असतो -1च असतो. हे लॉग जसा असतो त्याच्या उलट जी संकल्पना आहे उलट अपोजिट टर्म तिला म्हणतो आपण अँटी लॉगॅरिथम. तुम्ही हे पाहिलेलं आहे सगळं. हे आपण पुन्हा हे रिपीट होणार आहे पुढे जसे जसे एक्झाम्पल येतील. व्हॉट इज अँटी लॉग काय अँटी लॉगॅरिथम काय रिव्हर्स प्रोसेस ऑफ द लॉगॅरिथम प्रोसेस आणि त्याला म्हणतो आपण इट इज ॲब्रिव्हेटेड. कसं दाखवलं जातं असं लिहिलं जातं अँटी लॉग असं ही संख्या लिहिली जाते. मग रूल्स आहेत हे लॉग जे आहेत या लॉगॅरिथमचे रूल्स काय आहेत. आपण अँटी लॉग कसं लिहिला जातं आहे बघा अँटी लॉग ऑफ 4 इज इक्वल टू 10⁻4. 4चा अँटी लॉग काय 10⁻4. 6चा अँटी लॉग काय 10⁻6. अशा प्रकारे लॉग लिहिला जातो. पुढे आपण त्या कन्सेप्ट 1 by 1 बघणार आहोत. आता बघणार आहोत आपण रूल्स लॉगॅरिथमचे काय रूल्स आहेत. जर 2 संख्यांचा गुणाकार ज्या वेळेला असेल लॉगचा गुणाकार त्यावेळेला ते कसं लिहिलं जातं बघा मल्टिप्लिकेशनसाठी लॉगचे काय रूम आहे द लॉगॅरिथम ऑफ एनी 2 or more नंबर्स इज इक्वल टू 1 किंवा 2 किंवा 2पेक्षा जास्त नंबर असतील त्यांचा लॉगॅरिथम कसा असतो द सम ऑफ लॉगॅरिथम ऑफ इंडिव्हिज्युअल नंबर टू द सेम बेस. त्या संख्यांच्या लॉगॅरिथमची बेरीज असते. म्हणजे कसं इथं संख्या दिलेली आहे बघा लॉग ऑफ ए लॉग ऑफ पी इंटू क्यू टू द बेस ए. लॉग ऑफ पी इंटू क्यू म्हणजे गुणाकार आहे 2 संख्यांचा त्यांचा लॉगचा. तर त्यांचं कसं सोल्युशन केलं जातं त्यांच्या लॉगची काय असते बेरीज द सम ऑफ इंडिव्हिज्युअल नंबर म्हणजे पीचा लॉग अधिक क्यूचा लॉग बेस एच असेल कारण दोघांना एच बेस कॉमन आहे म्हणून लॉग ऑफ पी टू द बेस ए प्लस लॉग ऑफ क्यू टू द बेस ए. म्हणजे दोघांचं जर 2 संख्यांचा लॉगचा गुणाकार असेल तर त्यांच्या इंडिव्हिज्युअल लॉगची बेरीज असते अशी होते.
लॉग ऑफ पी प्लस लॉग ऑफ क्यू. इथं गुणाकार असेल त्यांची काय होते, सेपरेट लॉगची बेरीज होते. हे बघा इथं टू द बेस 10 दिलेला आहे पी क्यू, लॉग ऑफ पी टू द बेस 10 प्लस लॉग ऑफ क्यू टू द बेस 10. लॉग ई दिलेला असेल तर सेम लॉग ऑफ पी टू द बेस ई प्लस लॉग ऑफ क्यू. म्हणजेच दोन संख्यांच्या लॉगचा गुणाकार असेल तर त्यांच्या इंडिव्हिज्युअल लॉगची काय होते, नंबरचा बेरीज होते. आणि तसंच मग दोन संख्यांचा जर भागाकार असेल, आता बघू पुढे भागाकार, दोन संख्यांचा गुणाकार असेल तर बेरीज होते आणि भागाकार असेल तर वजाबाकी त्यांच्या लॉगची होते. द लॉगॅरिथम ऑफ कोशंट इज डिफरंट ऑफ ए लॉगॅरिथम ऑफ न्यूमरेटर अँड लॉगॅरिथम ऑफ डिनॉमिनेटर विथ द सेम बेस. म्हणजे हा आहे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर, लॉगॅरिथमचा छेद आणि अंशाचं काय होते, बेरीज होते. म्हणजे लॉग ऑफ पी बाय पी डिवायडेड बाय क्यू आहे इथं बघा. तर काय होईल, लॉग ऑफ पी मायनस लॉग ऑफ क्यू टू द बेस ए, लॉग ऑफ पी मायनस लॉग ऑफ क्यू, बेस कॉमन आहे. इथं पण आहे लॉग ऑफ पी बेस 10 आहे. म्हणजे त्यांच्या लॉगची काय होईल, भागाकार असेल तर त्यांच्या लॉगची काय होते, वजाबाकी होते. आता तिसरा रूल आहे पॉवरचा रूल. लॉगॅरिथम ऑफ नंबर रेज टू एनी पॉवर म्हणजे इंडेक्स इज अ प्रॉडक्ट ऑफ द नंबर ऑफ अँड लॉगॅरिथम ऑफ दॅट नंबर. म्हणजे जर लॉग घातांकामध्ये असेल तर त्यांचं काय होतं, त्यांचं टू एनी पॉवर असेल द प्रॉडक्ट ऑफ नंबर म्हणजे त्या नंबरचा प्रॉडक्ट. म्हणजे बघा लॉग ऑफ पी रेज टू क्यू आहे तर काय त्या नंबरचा गुणाकार म्हणजे पी हा क्यू आणि पीचा काय असेल, गुणाकार असेल. म्हणजेच याचं जर आपण लॉग फॉर्ममध्ये, याचं जनरलाइज फॉर्ममध्ये लिहायचं असेल रूलमध्ये, त्याचा लॉग कसा होतो, क्यू हा मल्टिप्लिकेशन फॅक्टर, हा क्यू बाहेर येतो, लॉग ऑफ ए टू द पी अशा प्रकारे लिहिलं जातं. हा क्यू म्हणजेच काय, पॉवर आहे त्याचा असं आपण समजायचं किंवा इंडेक्स आहे असं म्हणलो. लॉग ऑफ 10 सेम आहे, हा क्यू काय तो बाहेर येतो, हा क्यू पण इथं बाहेर येतो. बेस त्या वेळेला जो बेस असेल तो बेस लिहिला जातो. हा झाला पॉवरचा. जर रूटमध्ये संख्या असेल, द रिक्वायर्ड रूट मे बी एक्स्ट्रॅक्टेड बाय डिवायडिंग लॉगॅरिथम बाय द इंडेक्स ऑफ द रिक्वायर्ड रूट. त्या रिक्वायर्ड रूटच्या इंडेक्सने त्याला काय केलं जातं, डिवाइड केलं जातं, गुणाकार केलं. म्हणजे कसं, अंडर रूट ऑफ पी इज इक्वल टू कसं लिहितात, पी रेस टू 1 बाय क्यू. याचं कसं लिहितात, पी रेस टू 1 बाय क्यू. हे जसं जसं एक्झाम्पल येतील तसं अजून आपल्याला समजेल. पी रेस टू 1 बाय क्यू असं लिहिलं जातं. मग समजा लॉग ऑफ पी रेस टू 1 बाय क्यू असेल तर वरती बघा हा क्यू बाहेर निघत होता, मग आता काय बाहेर निघेल, 1 बाय क्यू आहे, पॉवर म्हणून 1 बाय क्यू इंटू लॉग ऑफ पी. हाच रूल आहे, फक्त इथे आपण 1 बाय क्यू आहे म्हणजे ज्या फॉर्ममधला आहे. अंडर रूट ऑफ पी असेल तर ते अशा प्रकारे लिहिता येईल, 1 बाय क्यू लॉग ऑफ पी. हा बेस वेगवेगळा असताना लिहिलं. पाचवा रूल त्याच्यामध्ये काय, लॉगॅरिथम ऑफ एनी नंबर टू द सेम बेस, बेस सारखाच असेल आणि त्या संख्येचा लॉग बघायचा असेल तो नेहमी 1 असतो. म्हणजे काय, लॉग ऑफ ए आणि बेसही ए असेल तर त्याचा लॉग किती असतो, 1. संख्या म्हणजे लॉग ऑफ 10 आहे, बेस पण 10 आहे तर त्याचा लॉग किती येईल, 1 येतो. एखाद्या संख्येचा लॉग 30 संख्या जर बेस असेल तर त्याचा लॉग किती येतो, 1 येतो. हे आपण 1 लिहिलं. 6वा रूल काय, दोन संख्यांचा लॉग जर लॉग ऑफ बी टू द बेस ए आणि इंटू लॉग ऑफ ए टू द बेस बी म्हणजे एका वेळेला जो बेस आहे त्याचा लॉग पुन्हा त्याचा बेस पहिलीच संख्या असेल त्यावेळेला देखील त्याचा लॉगॅरिथम किती असतो, 1. लॉग ऑफ बी टू द बेस ए इंटू लॉग ऑफ ए टू द बेस बी हा किती असतो, 1 असतो. बघा त्या संख्या इतर बेस ए आहे, तो बेसचा लॉग पाहिला, बेस काय बी झाला, तर असा असेल तर लॉग 1 असतो. लॉगॅरिथम ऑफ 1 टू एनी बेस इज 0 इफ बघू आपण आता लॉगॅरिथम ऑफ 1 टू एनी बेस, एकाचा बेस काही असेल, बेस एकाचा लॉग 0 येतो, 10⁻10 आहे. याचा अर्थ काय आहे, 10चा घातांक जो आहे 1 असतो. म्हणजे लॉग ऑफ 1 टू द बेस 10 0. बेस काही बदलला, लॉग ऑफ 1 0 असतो. बघा लॉग ऑफ 1 काय बेस ए झाला तर लॉग काय असतो, 0. काही बेस बदलला, 1चा लॉग 0च असतो. बेस कुठलाही बदलू द्या, 1चा लॉग काय असतो, 0 असतो. आणि 8वा रूल आहे लॉग ऑफ बी रेस टू एन टू द बेस बी इज इक्वल टू कसं लिहितात, हा बाहेर आला बघा, घातांकात आपण एन बाहेर काढतो, एन लॉग ऑफ बी टू द बी
हा इज इक्वल टू काय असतो n इंटू वन. n इंटू वन इज इक्वल टू n. म्हणजेच काय असतो तो लॉग काय असतो, याचा लॉग काय येतो, हा n येतो. अशा प्रकारे आपण हा 8 रूल आपण पाहिलेले आहेत. आता हे 8 रूल जे आहेत आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी हे रूल आपल्याला वेगवेगळ्या याच्यामध्ये वापरायचे आहेत. आता आपण हे रूल बघू आणि मग नंतर आपण काय बघणार, एकेका रूलवर बेस्ड प्रॉब्लेम आपण बघणार. पण आता काय असतो लॉगमध्ये काही वेळेला बेस चेंज करावा लागतो. ए बेस असेल, 10 बेस असेल तर ईमध्ये, ई बेस असेल तर 10मध्ये कन्वर्ट करायचं असतं. तर ते बेस कसे चेंज केले जातात, तर रूल आहे बघा. लॉग ऑफ एक्स टू द बेस ए कसा लिहितात, हा लिहितात लॉग ऑफ ई टू द बेस ए इंटू लॉग ऑफ ई टू द बेस एक्स. अशा प्रकारे लिहिलं जातं. ते पुन्हा कसं लिहिलं जातं, लॉग ऑफ ई टू द बेस ए कसं लिहिलं जातं, लॉग ऑफ ए टू द बेस ई इंटू लॉग ऑफ एक्स टू द बेस ए. अशा प्रकारे लिहिलं जातं. मग आपल्याला जर बेस चेंज करायचं असेल तर बेस ई कॅन बी चेंज टू बेस ईचं रूपांतर बेस 10मध्ये करायचं असेल तर हा फॉर्म्युला वापरला जातो. कसा बघा, लॉग ऑफ एक्स टू द बेस ई आहे, त्याला 10मध्ये रूपांतर करायचं तर कसं केलं जातं, लॉग ऑफ 10 टू द बेस ई इंटू लॉग ऑफ एक्स टू द बेस 10. लॉग ऑफ एक्स टू द बेस 10 हे कन्व्हर्शन केलं जातं. आणि हे जे काही लॉग ऑफ ई टू द लॉग ऑफ 10 टू द बेस ई असतं, ईची किंमत आपल्याला माहिती आहे किती आहे, लॉग ऑफ 10 1 असतं आपल्याला माहिती आहे. आणि ईची किंमत किती असते 2.7182 वरती आपण पाहिलेलं आहे. मग लिहिली ईची किंमत लिहिली इथे लॉग ऑफ 2.7182 इंटू 10 डिवायडेड बाय लॉग ऑफ 10 टू द बेस एक्स. आणि याचं जर कॅल्क्युलेशन केलं तर कॅल्क्युलेशन येतं 2.303. किती येतं, म्हणजेच आपण हे इक्वेशन कसं लिहू शकतो, मग लॉग ऑफ ई रेस टू एस इज इक्वल टू 2.303 इंटू लॉग ऑफ एक्स टू द बेस 10. म्हणजे याचं कन्व्हर्शन, ईचं कन्व्हर्शन जर 10मध्ये करायचं असेल तर आपण काय करतो, त्या संख्येला सिम्पली 2.303ने गुणतो. लॉग ऑफ एक्स टू द बेस ई चेंज टू द लॉग ऑफ एक्स टू द बेस 10. हा एक्सचा ई बेस होता, हा एक्सचा बेस 10 केला तर कशाने करायचं, फक्त त्याला गुणायचं 2.303ने. त्याच्या उलट आता जर बेस 10 दिलेला असेल त्याचं कन्व्हर्शन ई मध्ये करायचं असेल तर ते पुन्हा असं लिहितो, लॉग ऑफ एक्स टू द 10 जो आहे त्याचं रूपांतर ई मध्ये करायचं असतं. कसं लिहितं, तेच फॉर्म्युला उलट्या स्वरूपात लिहिणार. इट इज इक्वल टू लॉग ऑफ ई टू द बेस 10 प्लस लॉग ऑफ एक्स टू द बेस ई. आता लॉग ऑफ ईची किंमत आपल्याला माहिती आहे, ही टाकली फक्त 2.7182. हे बाकीची संख्या जसे तसे लिहिले. आणि हे जर कॅल्क्युलेट केलं आहे 10चा टू द बेस 10 2.7182चा लॉग पाहिला तो येतो 0.4343 इंटू लॉग ऑफ एक्स टू द बेस ई. म्हणजेच आपल्याला जर 10 बेस असेल, एक्सचा बेस 10 आहे, तो एक्सचा बेस ई करायचा असेल तर काय लिहितो आपण 0.4343ने त्याला काय करतो आपण कन्वर्ट करतो. म्हणजे एक ई बेसचं कन्व्हर्शन 10मध्ये आणि 10चं कन्व्हर्शन ईमध्ये बेसमध्ये करायचं असेल तर त्यावेळेला आपण ज्या वेळेला ईचं कन्व्हर्शन 10मध्ये करायचं 2.303ने आपण गुणतो आणि ज्या वेळेला 10चं कन्व्हर्शन ईने करायचं असतं त्यावेळेला 0.4343ने आपण काय करतो, त्याला मल्टिप्लाय करतो. आणि त्यानुसार मग आता आपण एक एक प्रॉब्लेम आपण एक दोन प्रॉब्लेम पण काही मग पुढच्या वेळेला आपण प्रॉब्लेम. तर प्रॉब्लेम कसा दिलेला आहे बघा, सिंपल प्रॉब्लेम्स असतात, इंटरेस्टिंग आणि शुअर मार्किंगवाले. तर काय आहे इथे बघा, आहे 2 संख्यांचा गुणाकार दिलेला आहे. म्हणजे ही एक वर किती 5 शून्य आहे, 1 2 3 4 5, 1 2 3 म्हणजे एकम दम शतम हजार दशहजार लगे 1 लाख आहे. 10⁵ असं लिहितात. यावर 6 शून्य आहेत म्हणून 10⁶ असं लिहितात. हे दोघांचा जो गुणाकार आहे तर कसं लिहितात 10⁵ इंटू 10⁶. म्हणजेच काय होतं, त्यांच्या जे काही पॉवर आहे त्यांची बेरीज होते लिहिताना. 10 दोघं एकत्र करायचे असतील तर 10⁵ प्लस 6 म्हणजेच 10⁻11. याचं कन्व्हर्शन बघा कसं आहे, हे अशा प्रकारे लिहितात 10⁵ इंटू 10⁶ म्हणजेच 10⁵ प्लस 6 म्हणजेच 10⁻11. म्हणजे ही संख्या 10⁻11 म्हणजे 11 शून्य. आता आपण लॉगॅरिथमने हे सॉल्व्ह करू शकतो. कसं, लॉग ऑफ दिस नंबर डिवायडेड बाय लॉग ऑफ दिस नंबर. यातला दोघांचा लॉगचा गुणाकार आहे म्हणून त्यांचा लॉग सोडवताना काय होईल, त्यांच्या सेपरेट लॉगची बेरीज होते. पहिला घातांकाचा नियम
आपण जो पहिला घातांकाचा नियम पाहिला तो इथे आपण आता वापरणार. हे बघा, 2 लॉगची गुणाकार आहे तर त्यांच्या लॉगची काय होते, बेरीज. तोच रूल आपल्याला इथे वापरायचा आहे सोडवताना. मग काय होईल, लॉग ऑफ दिस 1 लाख प्लस लॉग ऑफ 10 लाख. म्हणजेच काय, याला लिहितो लॉग ऑफ 10⁵ प्लस लॉग ऑफ 10⁶. म्हणजेच आपल्याला काय, हा 5 लॉग सोडवताना बाहेर काढतो आपण. आता मी काय करतो, तुम्हाला समजण्यासाठी याच्यामध्ये स्टेप वाढवतो, म्हणजे आपल्याला काही विद्यार्थ्यांना ते कळेल. त्याच्यासाठी मी थोडंसं आपण पेंटमध्ये जाऊ, म्हणजे आपल्याला कळेल कशा प्रकारे सोडवलेलं आहे एक्झाम्पल, आणि ते आपल्याला प्रॉब्लेम थोडंसं इझिली लवकर समजेल. त्याच्यासाठी आपण लिहिणार आहोत. बघा, आता आपल्याला काय दिलेलं आहे माहिती आहे, बघा, सॉरी, बघा आता आपल्याला काय दिलेलं आहे, लॉग ऑफ 10⁵ प्लस लॉग ऑफ 10⁶. आता मी लिहितो इथं संख्या दिलेली आहे, लॉग ऑफ 10⁵ प्लस लॉग ऑफ 10⁶. म्हणजेच याचं जर लॉग सोडवायचं असेल तर दुसरा रूल होता बघा, हा जो एक्सपोनंट आहे मल्टिप्लिकेशन होईल, म्हणजे हा काही लॉगच्या बाहेर येतो. 5 लॉग ऑफ 10. आता बेस दिलेला नाही म्हणजे तो 10 समजायचा, तर बेस दिलेला नाही तो 10 समजायचा, प्लस पुन्हा हे सोडवलं तर काय होईल, 6. हा आता मल्टिप्लिकेशन होईल, 6 लॉग ऑफ 10 टू द बेस 10च आहे. अशा प्रकारे आपण सॉल्व करता येईल. आणि आपल्याला माहिती आहे आता, लॉग ऑफ 10 टू द बेस 10 असेल किंवा टू द बेस ई असेल तर तो काय असतो, 1 असतो. 10चा लॉग काय असतो, नेहमीच 1 असतो. वरती रूल पाहिलेला आपण. म्हणून हा काय झाला, 5 गुणिले 1. हा काय झाला, कारण 10चा लॉग किती आता 1 आहे, म्हणजे 1 अधिक 6, आणि 10चा लॉग किती असतो, 1 इंटू 1. बरोबर आहे. मग हे जर सोडवलं आपण, 5 × 1 = 5 अधिक 6, 6 × 1 = 6, दोघांचा गुणाकार 6 येईल. म्हणून लिहिलं 6 अधिक 5 = 11. अशा प्रकारे बघा याचा लॉग आपण सॉल्व केला आहे. तर इथे आपल्याला तो लॉग सॉल्व करता येते. बघा, 5 + 6 = 11. म्हणजेच 1000 दिस नंबर डिवायडेड बाय दिस नंबर. हाला याचा जर अँटी लॉग आपण पाहिला, या संख्येचा अँटी लॉग ऑफ 11 पाहिला तर आपल्याला तो 10⁻11. हे बघा सोल्युशन, म्हणजे लॉग वापरून हे सोल्युशन आपण करू शकतो 10⁻11. हे झालं गुणाकार असेल त्यावेळेला, सॉरी त्यात भागाकार असेल तर त्यावेळेला काय येईल, मग 10⁻6. 2 संख्या आहे बघा, यांचा भागाकार आहे हा 1 2 3 4 5 6, म्हणजे 10⁻6. 3 शून्य म्हणजे 10⁻2. या दोघांचा भागाकार असेल तर त्यांच्या घातांकांची वजाबाकी होते. सो पॉवर जे आहे त्यांची होईल सबस्ट्रॅक्शन, म्हणजे वजाबाकी होते. इट इज इक्वल टू 10⁻6 - 2. हे साधं ज्या वेळेला सोडवतो घातांकाने त्यावेळेला, म्हणजेच काय झालं 10⁻4. 10⁻4 म्हणजे 10चा 4 वेळा गुणाकार, म्हणजेच काय आहे 10,000. हे त्याचा आन्सर येतं. हेच आपण लॉग वापरून सॉल्व करू शकतो. सॉल्विंग दिस लॉगॅरिथम, लॉग ऑफ दिस 1 लाख डिवायडेड बाय 100, म्हणजेच लॉग ऑफ 10⁻6 डिवायडेड बाय 10⁻2 असेल. या दोघांचं लॉगचा भागाकार आहे, म्हणजे सेपरेट लॉगची वजाबाकी होते. रूल नंबर 2, लॉग ऑफ दिस 10⁻6 मायनस लॉग ऑफ 10⁻2 अशा प्रकारे. आणि मग हे सॉल्व केलं आपण. 10⁻6 पुन्हा काय होईल, हा 6 बाहेर येईल लॉगच्या, लॉग ऑफ 10. हा 2 बाहेर येईल लॉगच्या, 2 लॉग ऑफ 10. लॉग ऑफ 10 1 असतो, त्यामुळे 1 × 6 आणि 1 × 2 बरोबर 6. 6 आणि 2 हे राहील 6 - 2 = 4. याचा जर 4चा अँटीलॉग घेतला तर अँटीलॉग ऑफ दिस 4 म्हणजे काय येईल 10⁻4. अँटीलॉग ऑफ 4 काय येतो 10⁻4. आणि हे आपल्याला याचं उत्तर आलं 10,000. अशा प्रकारे हे लॉगच्या सहाय्याने आपण सोडू शकतो. बाकीचे काय एक्झाम्पल आपण आता घेणार पुढच्या पिरियडला. आजच्यासाठी एवढं पुरं आहे. पूर्ण लेक्चर बघा, सबस्क्राईब करा लेक्चरला, हा पूर्ण व्हिडिओ बघा.
कारण त्याच्यावरती टेस्ट होणार आहेत, त्याची इंटरनलचे मार्क्स मिळणार आहेत. थँक्यू व्हेरी मच. शंका असतील तर व्हॉट्सअप ग्रुप किंवा टेलिफोन नंबरवर तुम्ही विचारा, ते तुमचे सॉल्व केले जातील. अँड थँक्यू व्हेरी मच.